पहा बरं, दिसायला किती छान दिसते आहे ही आहे सालाची उडदाची डाळ, जी मी हिरव्या मसाल्याचं वाटण वापरून केलेली आहे। आता ही कशी करायची याकरता तुम्हाला माझी रेसिपी बघावी लागेल। चला आपण सरळ कृतीकडे वळूया। नमस्कार, मी आहे प्रगतीज किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण इथे करणार आहोत झन्नाट चटपटीत अशी सालावाली उडदाची डाळ आणि ती पण हिरव्या मसाल्याची। तर आपल्याला लागणारे साहित्य आहे, इथे आपण उडदाची डाळ घ्यायची आहे, ही बघा अशा प्रकारची सालावाली, आणि ही घेतली आहे मी अर्धी वाटी। आता आपल्याला मसाला करता काय सामान लागेल ते तुम्हाला मी सांगते। पहिले आपण काय करायचं, हिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरला लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मग आपण पुढची प्रोसेस करूया। आता आपल्याला त्याच्याकरता लागणारं वाटण तयार करायचं आहे। तर हे हिरव्या मसाल्याचं वाटण आहे, त्याकरता आपल्याला लागणार आहेत मिरच्या। आपण जास्त काही चटणीचा वगैरे वापर करणार नाही आहोत, फक्त मिरच्या आणि हे बाकीचं सामान वापरून आपला हिरवा मसाला आपण तयार करायचा आहे। ते लागणारं साहित्य आहे, इथे मी लसूण घेतलेले आहेत 9-10 पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलं आहे, इथे 5-6 तिखट मिरच्या आणि 2 फिक्या मिरच्या, आणि इथे मी ह्या कढीपत्ता आपल्या कोथिंबीरच्या त्या काड्या असतात ना, कवळ्या काड्या, त्या आपण घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये, त्याची खूप छान चव येते मसाल्यामध्ये। थोडं जिरं घेतलं आहे, धणे घेतलेले आहेत, इथे थोडासा खड्या मसाला घेतलेला आहेत मी, शाही जिरं आहे, थोडीशी दालचिनी आहे, 2 काळी मिरी, 1 वेलदोडा आणि 1 लवंग। जास्त नाही घेतले मी, जास्त तिखट पण नाही करायचं आहे मला, मीडियम आपल्याला पाहिजे आहे। इथे थोडंसं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी। आपण कोथिंबीर घ्यायची, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। मी 1 वाटी घेतलेली आहे, आणि 1 वाटी इथे मी मोठा कांदा असतो ना आपला, तो मोठा कांदा कापून घेतलेला आहे। असं छान बारीक कापला ना, म्हणजे आपल्याला भाजायला तो जड नाही जात, त्यामुळे मी नेहमी असं बारीक कापूनच तव्यावर शेकते। आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया। आता सगळ्यात पहिले आपल्याला असा तवा ठेवायचा आहे। इथे माझ्याकडे ना हा लोखंडी तवा आहे, मी हाच वापरते कांदा वगैरे शेकायला। आता पहिले आपण कांदा शेकून घेऊया। हे बघा, 1 मोठा कांदा आहे हा, अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आपला कांदा जळू नये म्हणून, आणि छान याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तसं शेकायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे हा तुम्हाला कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, जास्त काळा नाही करायचा आहे। असा झाला की आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ। हे पाहिजे, मी ह्या कांदाचा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यावरती खोबरं शेकायचं आहे। असं एक करून आपण खोबरं पण आपल्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एक करून सगळं शेकून घ्यायचं आहे। हे बघा, ते छान थोडासा मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे, जास्त फास्ट नाही करायचं, आणि याला शेकून घ्यायचं। या साईडला इकडे आपली डाळ पण शिजते आहे, आणि तोपर्यंत आपण इकडे मसाला पण तयार करून घेऊया। हे बघा, असं छान याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईल ना, तोपर्यंत हलकं असं शेकायचं आहे, म्हणजे आपलं खोबरं जळता कामा नाही। हे बघा, असं करून घ्यायचं आहे, तसं जळायचं नाही आहे। जळल्यावरती कसं त्याची टेस्ट मग मसाल्याची आपली बरोबर नाही आहे, आणि भाजीला चव मग चांगली नाही येणार। आता आपण काढून घेऊया। आता आपण याच्यावरती आपल्या ह्याच्या मिरच्या, अद्रक आणि लसूण हे सगळं आपण याच्यावरती थोडंसं अगदी 1 मिनटाकरता असं शेकून घ्यायचं आहे, याला जास्त नाही शेकायचं आहे। हे बघा, असं छान थोडंसं शेकून घेऊया आपण, थोडं तेल टाकायचं आणि मग शेकून घ्यायचं आहे। हे पहा, असं हलकं शेकायचं आहे याला। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। आता गॅसची फ्लेम आपण मंद एकदम लो ठेवायची आहे, आणि त्याच्यावरती आपण सगळे आपले खडे मसाले जे घेतलेले आहेत ना, जिरं, हे खडे मसाले आणि धणे, हे एकदम बारीक याच्यावरती शेकून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण हे काढून घेऊया, जास्त नाही शेकायचं, थोडंसं हलकं शेकायचं आहे। हे पाहिजे, मी छान सगळं असं भाजून घेतलेलं आहेत मसाले, तुम्ही पाहू शकता किती मस्त भाजले गेलेले आहेत। आणि आता आपण याला थोडं थंड होऊ देऊया, आणि थंड झाल्यावरती याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण वाटताना कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आपली, कोथिंबीर आपल्याला शेकायची गरज नाही आहे, कोथिंबीर आपल्याला अशीच टाकायची आहे। हे सगळं भाजून झालं, थोडं थंड होऊ द्यायचं, मग कोथिंबीर ॲड करून आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान वाटून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी छान असं मस्त हे वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, आणि याला मी आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकून असं वाटलं आहे। हे बघा, असं आपल्याला वाटण करायचं आहे तयार, अगदी छान बारीक अशी याची पेस्ट तयार झाली पाहिजे, म्हणजे आपली भाजीला छान टेस्ट येतं आणि भाजी मस्त लागते। आता आपण करूया पुढची तयारी। आता इथे आपलं कुकर थोड्या वेळाने थंड होईलच, तोपर्यंत आपण इकडे मसाला
शेकण्याची तयारी करूया. इथे मी अशी कढई घेतली आहे मोठ्या प्रकारची, म्हणजे आपल्याला मसाला छान शेकता आला पाहिजे अशी कढई घ्यायची आहे तुम्हाला. आता आपण त्यात तेल टाकूया. आता आपण गॅस चालू करून घेऊ. कढई थोडी तापू देऊया. कढई आपली चांगली तापली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इथे तेल. तर मसाल्याची भाजी करायची आहे तर तेल पण छान लागेल मस्तपैकी, तरण त्याला यायला पाहिजे. त्याकरता मी इथे तेल टाकत आहे. इथे माझ्याकडे अशी प्रकारची पळी आहे, तुम्ही चमच्याने पण टाकू शकता. इथे मी 4 पळी तेल टाकणार आहे किंवा 4 मोठे चमचे. हे तेल आहे ना छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे, एकदम फास्ट गॅसवर करायचं आहे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला टाकूया. हे पहा, मसाल्याची भाजी करताना ना कधी पण तेल पहिलं स्टार्टिंगला खूप छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकायचा, म्हणजे आपल्याला मसाल्याला किंवा आपल्या भाजीला तेल तरण जे असतं ना वरतं ते खूप छान येतं. ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता मी याच्यामध्ये तेल तापलं आहे, मी 1 तमालपत्र टाकणार आहे. हे बघा तेल आता गरम झालेलं आहे मस्त माझं. आता इथे एका साईडला मी थोडं पाणी गरम करायला ठेवलं, म्हणजे आपल्याला भाजीमध्ये थोडं पाणी लागेल ना, तर गरम पाणी टाकायचं. कुठलीही भाजी करा तुम्ही मसाली त्याच्यामध्ये गरम पाणीच वापरा. गरम पाण्यामुळे काय होतं, भाजीला छान चव येते. तुम्ही थंड पाणी टाकणार ना तर पूर्ण तुमच्या भाजीची चव बिघडू शकते, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. आता आपल्याकडे तेल गरम झालेलं आहे. टाकून घेऊया. हे बघा असं छान गरम झालं पाहिजे. गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आता आपण, आणि मसाला हलक्या हाताने याला शेकायचा आहे. हे बघा जास्त जोरात नाही हलवायचं. मसाला टाकताना गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आणि मग मसाला टाकायचा, कारण की आपलं तेल खूप गरम असतं ना तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम लो करायची आणि मग आपण आपल्या याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे. बघा छान याला लगेच वरती तेल यायला लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता याला आपण मीडियम आचेवरती आपला मसाला ना छान शेकायचा आहे. हे पहा, आता मी गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवली. आता हा मसाला आपला छान तेल चांगला त्याला सुटूस तोपर्यंत, हा आता तुम्हाला पातळ दिसतो ना, थोडासा याला असा घट्टपणा येईल आपोआप आणि आपोआप त्याच्या आजूबाजूला तेल सुटत राहील. तोपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे. पाणी टाकण्याची घाई करायची नाही आहे. पहिले मसाला छान शेकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया पाणी. आता आपण मसाला छान 5 ते 7 मिनटाकरता मीडियम आचेवरती शेकून घेऊया. हे पहा, इथे आपला कुकर पण थंड झालेला आहे आणि आपली डाळ पण छान शिजलेली आहे. आता आपण ही डाळ बाहेर काढून घेऊया. हे बघा ते मस्त शिजली आहे डाळ. आता हे जे खालचं पाणी असतं ना ते टाकून द्यायचं आहे, ते नाही वापरायचं. पण जे आपलं शिजवलेलं पाणी असतं याच्यामध्ये थोडंफार माझ्याकडे पाणी उरलेलं आहे, ते मी भाजीमध्ये वापरणार आहे, ते टाकून द्यायचं नाही आहे. इथे आपलं पाणी उकळलेलं आहे भाजी टाकण्याकरता. आता ते ना आपण हा गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपला मसाला आपण बघा अजून पण याचा मसाला होण्याकरता थोडा वेळ आहे. मसाला होईपर्यंत तुम्ही त्यात दुसरं काही टाकण्याची घाई करायची नाही आहे. हे पहा, तुमचा मसाला जर छान भाजला गेला ना तर तुमच्या भाजीला छान स्वाद येतो, नाही तर भाजी चांगली लागत नाही. हे बघा आता हळूहळू त्यातलं पाणी कमी होतं आहे आणि छान सुकं होतं आहे. अजून आपण याला 5 मिनटं होऊ देऊया. हे पहा, इथे म्हणजे मसाल्यातलं पूर्ण पाणी ना छान तसं सुकून गेलेलं आहे. याला मी मीडियम आचेवरती छान शेकलेलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्या स्टेजला काय करायचं आहे, आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता ना तर थोडाफार मसाला त्याला खाली चिपकतोच. तर हे बघा अशा प्रकारे त्याला थोडंसं पाणी टाकून असं मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही आहे. आता परत आपण याला 2 मिनटाकरता छान शेकायचं आहे मसाल्याला. हे पहा तरी छान मस्त तेल सुटलेलं आहे याला मसाल्याला, तुम्ही पाहू शकता. हे बघा तरी छान तेल आलेलं आहे. आता आपण ह्या स्टेजला आपलं जे थोडंसं गरम पाणी आहे ना ते आपण याच्यात टाकायचं आहे. बस आता याला अजून छान 2 मिनटाकरता होऊ द्यायचं आहे. खूप मस्त टेस्टी लागते ही, अशी झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त रेसिपी बनते ही. तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता, असं काही नाही. हे बघा किती मस्त तेल आलं आहे, अगदी छान दिसते आणि सुगंध तर इतका मस्त येते तुम्हाला काय सांगू. वा वा वा. आता याला थोडंसं अजून 2 मिनटं होऊ देईल मी. बघा असं एकदम अगदी हळूहळू हलवायचं आहे. आपलं तेल आहे ना आजूबाजूला होणार नाही.
आता आपण ह्या स्टेजला टाकायचं आहे आपली शिजवलेली उडदाची डाळ आणि त्याच्यात जेवढं पाणी असेल ना डाळ शिजताना त्या आपल्या भांड्यामध्ये ते पण त्याच्यात टाकून द्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि कमी आचवरती याला छान होऊ द्यायचं आहे. आता तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मस्तपैकी याला पातळ किंवा घट्टसुद्धा राहू देऊ शकता, असं काही नाही. आता मला थोडंसं याच्यामध्ये पाणी हवं आहे, मी टाकणार आहे. जर तुम्ही याला भाकरीसोबत खाणार असेल ना तर मस्तपैकी काला मोडून जर तुम्हाला भाजी खायची असेल तर तुम्ही थोडंसं याला पातळ करू शकता. चपातीसोबत पण छान लागते. हे बघा आता मी असं ठेवणार आहे, थोडीशी मीडियम कन्सिस्टन्सी, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आता याला आपण 5 मिनटाकरता थोडं मीडियम आचेवरती छान होऊ द्यायचं आहे. हे बघा आता आपण ह्या स्टीलला याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. मी माझ्या चवीनुसार टाकते. हे पहा बस. आता आपण याला अजून 2 मिनटं होऊ देऊ. किती मस्त तेल आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. अगदी छान सुगंध येत आहे. अजून याला होऊ देऊया आपण. हे पहा तयार आहे आपली इकडे मस्त हिरव्या मसाल्याची उडदाची डाळ. आता आपण याला कोथिंबीर टाकून मस्तपैकी याला एकदा हलवून घ्यायची आहे आणि आता आपण याला सर्व करूया. बघा किती छान दिसते. वाटते ना तुम्हाला खावीशी तर नक्की करून बघा ही रेसिपी. आता आपण याला सर्व करूया. पहा इकडे तयार आहे आपली मस्त रश्श्याची हिरव्या मसाल्याची उडदाची डाळ. किती छान दिसते आहे. हे असं अगदी ताट छान भरून मस्तपैकी तुम्हाला जर कोणी अशी भाजी बनवून दिली किती छान आवडेल सगळ्या तुमच्या घरातल्यांना पण. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या घरातल्यांना पण खुश करा. खूपच छान बनते, टेस्टी, झणझणीत, चमचमीत अशी खाण्याकरता जबरदस्त लागते. तुम्ही ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.